नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे। एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मुलीच्या वेदनानं पाहावल्यानेच तिच्या आईने आणि आजीने हा टोकाचा निर्णय घेत मुलीचं आयुष्य संपवल्याची चर्चा आहे। मात्र त्यामुळे ठाणे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे। एवढंच नव्हे तर त्यानंतर त्या दोघींनी त्या मुलीचा मृतदेह साताऱ्याला गावी नेला आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असाही दावा करण्यात येत आहे। मागच्या आठवड्यात नाशिकच्या देवळा पोलिसांनी वेलकम हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली। पोलिसांनी केलेल्या कारवाईतून धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलिसांना येथे कुंटनखाना सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे। त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असून देवळा पोलिसांनी वेलकम हॉटेलवर छापा टाकून कुंटनखाना उद्ध्वस्त केला। वेलकम हॉटेलमध्ये ज्या महिलांना पकडण्यात आलं त्या पीडित महिला बांगलादेशी निघाल्या आहेत। या बांगलादेशी महिलांकडे मुंबई आणि पुण्याचे आधार कार्ड आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे। महिलांना एसटीचा प्रवास तिकिटांमध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे। त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो। मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे अशी चर्चा रंगल्या गेल्या काही दिवसांपासून आहे। यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याने त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे। राज्यात मर्सिडीजवरून राजकीय गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल त्यांच्या मंत्र्यांसह महाकुंभ मेळ्यात पोहोचले। त्यांनी त्रिवेणी संगमावर जाऊन स्नानही केलं। मात्र त्यांच्या या शाही स्नानावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं। 2.5 वर्षात मोठं पाप केलं, पापाचा कडेलोट झाला म्हणून शिंदे गट प्रयागराजला गेले असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर पुन्हा हल्ला चढविला आहे। भारत पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीची मॅच भारताने जिंकल्यावर सगळीकडे जल्लोष साजरा होत असतानाच मारून येतमध्ये एक राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार उघडला आहे। या प्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक केली असून शिवसेनेचे युवा नेते आमदार निलेश राणे यांनीही राष्ट्रविरोधी घोषणा देण्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत पदासाठी 2 मर्सिडीज द्यावा लागतात असा खळबळजनक दावा शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हेंनी केला। यानंतर ठाकरेंचे शिलेदार आक्रमक झाले असून ठाकरे सेनेच्या महिला आघाडीनं गोऱ्हेंच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन केले। त्यामुळे गोऱ्हेंच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्याची वेळ आली आहे। गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आता शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे। पालघर येथील वाडा भिवंडी मार्गावर ट्रेलरचा अपघात झाला, ज्यात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे। वाडा भिवंडी रस्त्यावर ट्रेलर मधून वाहतूक होत असताना अवजड स्टील HR कॉइलचे बंडल साखळी तुटून थेट ट्रेलरच्या कॅबिनवर पडल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रेलरच्या कॅबिनचे पूर्णतः चक्काचूर झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। 22 वर्षीय पीडित महिलेवर 6 नराधमांकडून आधी झाडाझुडपात त्यानंतर पिकअप व्हॅनमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना 3 दिवसांपूर्वी भिवंडी शहरात घडली होती। या प्रकरणातील घटनेच्या दिवशी एका आरोपीला अटक केली तर 48 तासानंतर 5 नराधमांचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे। मात्र या गँगरेपच्या घटनेतील मास्टर माइंड मुख्य नराधाम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। बारामती आणि परडीवासियांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलासादायक निर्णय घेण्यात आले। पशुवैद्यक विषयात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारने मोठी खुशखबर दिली आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परडी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। रातोडी येथील पोलीस पाटील बालाजीराव मारोतराव पाटील रातोडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषी विषयक मार्गदर्शन व सुकन्या समृद्धी योजनेतील 1000 लाभार्थी मुलींना मान्यवरांच्या हस्ते पासबुक वाटप करण्यात आले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।